वसई पश्चिम येथील YMCA ग्राउंडवर RPI आठवले गटाच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी बोलताना आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा उल्लेख करत देशहितासाठी प्रत्येक नागरिकाने पेट्रोल आणि डिझेल बचतीसाठी सहकार्य करावे असं म्हटलंय। तसंच राहुल गांधींवर टीका करत देशातील जनता मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तर या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी आलो होतो। थोडा येण्यासाठी उशीर लागला ट्रॅफिक जाम असल्यामुळे, परंतु या तीन महामानवांचा आदर्श आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत फार महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राला जी शक्ती मिळालेली आहे त्या शक्तीच्या पाठीमागे या तीन महात्म्यांचा फार मोठा वाटा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तर पानिपतपर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन ते पोहोचले होते आणि महात्मा ज्योतिबा फुले पुण्यामध्ये राहत असताना ते माळी समाजाचे होते आणि दलितांना हौद खुला करणारे महात्मा ज्योतिबा फुले होते। सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन महिलांना शिक्षण दिलं पाहिजे या भूमिकेचे ते होते आणि दलितांनी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे ही भूमिका त्यांची होती आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानलेलं होतं। त्यामुळे या तीन महात्म्यांच्या संबंधामध्ये आम्हाला प्रचंड आदर आहे आणि त्यांच्यामुळंच आम्ही आज इथे एवढी सभा घेतो आहोत याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे। देशाची जी अर्थनीती अर्थस्थिती आहे ती तर मजबूत आहेच आहे, पण आज आम्ही जगामध्ये 4 नंबरवर आहोत। आम्हाला 3 नंबरवर जायचं असेल तर मेड इन इंडियाला आपण महत्त्व देणं आवश्यक आहे। बाहेरची वस्तू खरेदी न करता आपल्या देशात तयार झालेली वस्तू खरेदी करा ही भूमिका नरेंद्र मोदींची आहे। सोनं खरेदी करून एवढा पैसा त्यामध्ये खर्च करण्याऐवजी आपल्या धंद्यामध्ये जो पैसा लावा हे त्यांचं म्हणणं आहे आणि फॉरेनचा जो प्रवास आहे तोही आपण टाळला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे। त्यामुळं मला असं वाटतं की अनावश्यक खर्च टाळून आपण आपल्या उद्योगामध्ये तो पैसा टाकला पाहिजे।